दुबार मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं विरोधकांनंतर सत्ताधाऱ्यांनी देखील आता समोर आणलेलं आहे। भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुस्लिम दुबार मतदारांच्या याद्या दाखवल्या। दरम्यान यानंतर शेलार आणि दुबार मतदारांवरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना सवाल देखील केले। दुबार मतदार यादीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आता दुबार मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार दाखवत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेले आहे। हे दुबार तिबार वाले जर आले बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। राज ठाकरेजी बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय। सत्तेच्या मोर्चातून मनसे आणि महाविकास आघाडीनं दुबार मतदारांवर केलेल्या आरोपांवर भाजपनं पलटवार केलाय। मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर आणि राज ठाकरेंना दुबार मतदार याद्यांवरून खडा सवाल केलाय। दुबार मतदारांमध्ये ठाकरे बंधूंना हिंदूच मतदार का दिसतात, मुस्लिम मतदार का दिसत नाहीत असा सवाल शेलारांनी केलाय। तसंच 31 मतदारसंघात 2,23,000 दुबार मुस्लिम मतदार असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केलाय। 31 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2,26,791 दुबार मुस्लिम मतदार असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केलाय। रोहित पवार यांच्या मतदारसंघात 5,562 दुबार मुस्लिम मतदार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात 447 दुबार मुस्लिम मतदार, संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात 14,944 दुबार मुस्लिम मतदार, जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात 30,601 दुबार मुस्लिम मतदार आहे। ज्योती गायकवाड यांच्या मतदारसंघात 10,000 दुबार मुस्लिम मतदार असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केलाय। विरोधकांनी दुबार मतदार याद्यांवरून निवडणूक आयोग आणि महायुतीला लक्ष केलं होतं। दरम्यान याच मुद्द्याला हात घालत शेलारांनी देखील महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलंय। दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सर्व पप्पूंना बेनकाब केल्याचं म्हणत शेलारांनी सडकून टीका केली आहे। तर मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं शेलारांनी सिद्ध केल्यामुळे फडणवीसच पप्पू ठरल्याचा पलटवार उद्धव ठाकरेंनी केलाय। दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो। कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। हेही आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोगाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही, देत नाही आहोत। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही आमची मागणी आहे। पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे। दुबार मतदारांना राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शेलारांनी देखील पलटवार केलाय। हिंदू मराठी मतदारांना बदलण्याची भाषा राज ठाकरे करत असल्याचं शेलारांनी म्हटलंय। 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। राज ठाकरेजी, दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा, हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका
या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते. दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे आणि महाविकास आघाडीनं दुहेरी भूमिका घेतल्याचंही आशिष शेलार यांनी म्हटलंय. तसंच दुबार मुस्लिम मतदारांसंदर्भात महाविकास आघाडी मूग गिळून बसल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केलाय. दुबार मतदारांची नोंदणी झाल्याचं शेलारांनी मान्य केल्याचं म्हणत रोहित पवारांनी देखील पलटवार केलाय. हा मुस्लिम दुबार मतदार, थेट मुस्लिम दुबार मतदार, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी, आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे. आशिष शेलार साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की त्यांनी स्वीकारलं आम्ही जे बोलत आहोत ते. काय स्वीकारलं त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे. याला धाडस लागतं. आशिष शेलार साहेब, तुम्ही जे धाडस दाखवलं हे फार जबरदस्त आहे. त्यासाठी परत एकदा मी तुमचं अभिनंदन करतो. थोडासा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न तुम्ही तिथं केला, पण कदाचित भाजपची ती रणनीती असेल. विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांनी देखील दुबार मतदारांची नोंदणी झाल्याचे पुरावे दिले. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपाला आता धर्माची किनार लागल्याचं दिसतंय. कारण सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंनी हिंदू नावं वाचून दाखवल्यानंतर शेलारांनी देखील दुबार मुस्लिम मतदारांवरून सवाल करत विरोधकांवर पलटवार केलाय. तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या पुराव्यानंतर आता निवडणूक आयोग निवडणुकीसंदर्भात कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.